12वी बोर्डाची परीक्षा सुरू झालेली आणि 12वीच्या परीक्षेमध्ये कॉपी बहादरांचा सुळसुळाट बघायला मिळतोय। जालन्याच्या ढोकसाळ परीक्षा केंद्रावरील हा संपूर्ण प्रकार असून शाळेच्या कंपाऊंडवर चढून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचं काम सुरू आहे। कॉपी मुक्त अभियानाचा यामुळे फज्जा उडाल्याचं चित्र बघायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, कॉपी मुक्त अभियान राबवण्यात आलं होतं, मात्र त्याचा फज्जा उडाल्याचं चित्र जालन्यामध्ये दिसतं। या मुलांवर काही कारवाई करण्यात येईल की नाही? नक्कीच आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यात कॉपी मुक्त अभियानाचा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळतंय। जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातल्या ढोकसाळीत एका परीक्षा केंद्रावरती कॉप्यांचा सुळसुळाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। अक्षरशः कॉफी पुरवणाऱ्यांनी शाळेच्या कंपाऊंडवर चढून कॉफ्या पुरवल्याचं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आज 12वीचा इंग्लिशचा पहिला पेपर होता आणि पहिल्याच दिवशी कॉफी बहादरांनी शाळेच्या भिंतीवर चढून कॉफ्या पुरवल्याचं आपल्या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर जालना जिल्ह्यामध्ये कॉफी मुक्त परीक्षा होण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली होती, तशा बैठका देखील घेतलेल्या होत्या। मात्र तरी देखील 12वीच्या पहिल्याच पेपरला कॉफ्यांचा सुळसुळाट जो आहे तो पाहायला मिळतो। जालन्यातल्या मंठा तालुक्यातल्या ढोकसाळ गावातील हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। नक्कीच आता या मुलांवर काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर जालना केंद्रावर कॉपीचा सुळसुळाट झाल्याचं आपण पाहतोय। चक्क शाळेच्या कंपाऊंडवर चढून या मुलांनी कॉप्या पुरवल्याचं चित्र पाहायला मिळालंय।